महेश्वर नर्मदेच्या किनाऱ्यावरती आलोय. किनाऱ्यावरून दिसणारी किल्ल्याची तटबंदी. बऱ्याच चित्रपटाचं शूटिंग इथं होतं. समोर दिसत आहेत पांढऱ्या रंगाची त्या राजघराण्यातील व्यक्तींच्या छत्र्या म्हणजे स्मारक. प्री वेडिंगचं शूटिंग चाललंय. समोरासमोरून पडत येतात आणि भेटतात. आम्ही समोर असतानाच 3 रिटेक झाले. ड्रोन वापरलं गेलं. सहस्त्रधारा बघायला जायचं आहे. मंदार बोटीची तिकीटं काढतायत. तिकिटाचे दर दिले. सहस्त्रधाराचं तिकीट 1200 रुपये. आईंना मंदार बोटीत चढवत आहेत. अदिती गौरीसाठी फुटाणे देते आणि आई मंदारच्या आई लेमनच्या गोळ्या देते. त्या नेहमीच प्रवासात पर्समध्ये ठेवतात. शेवटी बोटीचा प्रवास सुरू झाला. इथून किल्ल्याची तटबंदी मस्त दिसते. खूप छान रीतीने मेंटेन केली आहे. गौरीला तिची नानी फुटाणे सोडून देते. हे आमचं तिकीट. ही पूर्ण फेरी 50 मिनिटांची. बऱ्यापैकी दूर आलोय. महेश्वर किल्ल्याचा किनारा आता अगदी अस्पष्ट आणि दूर दिसतोय. खूप दूर दिसतोय. आता एक फोटो सेशन. बोटीच्या मोठ्या आवाजामुळं खूप जोरात ओरडावं लागतं. ऐकू येत नाही. दुसऱ्या बाजूचा किनारा सगळा खडकाळ. मासा पकडला पक्ष्यांना आणि उडाला. किनाऱ्याजवळ आलोय. किनाऱ्याजवळ अगोदरच आलेल्या बोटी उभ्या आहेत. आता इथून आम्हाला थोडंसं चालत जायला लागणार आहे. आमच्या अगोदर आलेल्या बोटी आता परतायला लागल्यात. बोटीचा चालक बोट किनाऱ्याला बांधतोय म्हणजे आम्हाला उतरायला सोपं जाईल. गौरी सुद्धा येणार आहे. गौरीचा हट्ट चाललाय. मी पण येणार. किमो आणि मंदार पुढे चाललेत आणि आदिती पाठीमागून. आणि शूटिंग करण्यासाठी मला मध्येच थांबावं लागतं. सगळा खडकाळ भाग आहे. यावरून चालायचं असतं तर खूपच अवघड गेलं असतं. पण सिमेंटचा रस्ता केलाय शेवटपर्यंत. त्यामुळं पटकन पोचायला होतं. नदीच्या पात्रात खूप खडक आहे. त्यामुळे पाण्याचे म्हणजे प्रवाहाचे अनेक भाग झाले. धारा म्हणजे प्रवाह, म्हणून या सहस्त्रधारा. अदितीचं आगमन झालेलं आहे. आता फोटो सेशन आहे. खरं तर सगळ्यांना कव्हर करायचं चाललंय. तुम्ही इकडं बघू शकता. थोडंसं खाली जाऊ शकतो. खाली जरा सावधगिरीनं जावं लागतं. वेगानं वाहणारा नर्मदेचा प्रवाह आणि किनाऱ्यावरचे गुळगुळीत दगड. पाय घसरण्याची शक्यता. एकदा प्रवासात सापडलात की मग विचारच करायचा नाही. बोटवाल्यांना आम्हाला याची अगोदरच कल्पना दिली. हे बघा इकडे. एक्सपेडिशन कंप्लीट करून आलेलो आहोत. सरबत हमारा 2 हो गया उनका. और बाबा तो सरबत आहे ना. नको, मी हे घेतलं. मजा घेतला. वो किधर गए भैया? इसको भी सरबत नहीं है भैया. वेल लिया. इथं लिंबू सरबत चांगलं आहे. हे त्याच्यात जिरा आहे ना. जिरा आहे. सैंदव मीठ आहे. सैंदव मीठ.
निघालोय. हो ना, सावली तिकडे सावली गौरी सहस्त्रधारा. गौरी बाय बाय सहस्त्रधारा म्हण. बाय बाय. अदिती बाय बाय. आता किनाऱ्याला एकच बोट उभी आहे. दुसऱ्या दिसतात त्या बहुतेक इथल्या दुकानदारांच्या असाव्यात, म्हणजे सरबतवाल्याच्या. गौरी ही माशांना फुटाणे टाकते. मी हाक मारल्यामुळं माझ्याकडे बघितलं. हे नर्मदेच्या मध्यभागी असलेलं बाणेश्वर मंदिर. तिथं एक बोट थांबलेली दिसते. तिथं जायचं असेल तर त्याचं पॅकेज वेगळं. जाण्या येण्याच्या रस्त्यावरतीच आहे म्हणून ते दाखवत नाही. महेश्वरचा किनारा परत आलाय. समोर दिसत आहेत ते बरेच आश्रम आहेत असं बोटवाल्यानं सांगितलं. गुगल मॅपनं आम्ही चेक केलं. तिथं पण आश्रमाची बरीच नावं सापडली. समोर दिसतंय ते नर्मदेचं मंदिर. काल रात्री जेवल्यानंतर आम्ही इथं चाललो होतो. त्याचा व्हिडिओ अगोदरच पब्लिश केला आहे. नर्मदेच्या पात्रात खूप मोठे मासे आहेत. पाण्यात काही खायला टाकलं की ते लगेच खायला वरती येतात. समोर दिसतोय तो होडीवाला. आमच्या बोटवाल्याला कुठं बोट लावायची त्याचं मार्गदर्शन करतोय. इथून आमचं हॉटेल आम्हाला जवळ पडेल. टाक गौरी टाक, सगळं टाक. टाक टाक ना. गौरीला खूप मजा वाटते. आता किम येणार ते काय. गौरी कशी चालते. गौरी कधी कधी चालायचा कंटाळा करते. उचलून घ्या म्हणून सांगते. मग तिला खुश करायचं. आहा गुड गर्ल. गौरी आता आजीला माशाच्या गमती सांगते. खूप छान सांगत होती पण शूटिंग करायला मला वेळ लागला. पाणी आलं. मासे केवढे होते. तू पोहोच जायचं आणि पकडायचं. मासे केवढे होते. माझे सांग मासे केवढे सांग. मासे केवढे होते. कुठे होते असे मासे. हा पकडलंच नाही तू मासा का. पकडायचा सावडी मारून मासा. पकडायचं पकडायचं माशाचं चावत नाही. हे बाकीबाई हरी यांचं लॉजिंग. मागच्या वर्षी 2023ला मंदारनी इथलंच बुकिंग केलं होतं. पण खूप पाऊस झाला. पाणी खूप वरपर्यंत आलं. त्यामुळे त्यावेळेचा प्लॅन कॅन्सल करावा लागला. काल रात्री जेवणासाठी आम्ही इथं आलो होतो. त्याचा व्हिडिओ अगोदरच पब्लिश केला आहे. कालचं रात्रीचं आणि आजचं दिवसाचं वातावरणात खूप फरक आहे.